परमाब्धिकार परमपूज्य परमात्मा महाराज यांच्या जन्मदिनोत्सवानिमित्त सर्वेज्य सभागृहात सदिच्छा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित पुरुष भाविकांनी चरणांवर पुष्प अर्पण करून तर महिला भाविकांनी आरती ओवाळून परमपूज्य परमात्मा महाराज यांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मा महाराज यांनी जन्मदिनानिमित्त मोठ्या आत्मीयतेने शुभचिंतन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना धन्यवाद देत शुभचिंतनाचं महत्त्व सांगितलं। त्यांनी माणसांनी कोणत्याही स्थितीत खिन्न न होता हिम्मत न हारता आयुष्य जगत राहावं असं सांगत आयुष्य हेच मोठं धन असल्याचं प्रतिपादन केलं। आयुष्य अजून संपलेलं नाही आहे। आयुष्य असलं आणि माणसात हिम्मत असली तर आणि पुढे माणूस काहीतरी करू शकतो, असं खिन्न होण्याची आवश्यकता नसते। आयुष्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत धीर सोडण्यात अर्थ नसतो। बाकी काही संपू दे, बाकी काही केलं तरी हरकत नसते, साम्राज्य केलं तरी काही नाही, ते मिळवलेलं असते, एक दिवस जात असते। संपत्ती अफाट मिळवली ती गेली, ते संपली संपत्ती तरी काय बिघडत नाही, परंतु आयुष्य संपल्यावर काही करता येत नाही। आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत खिन्न होण्याची आवश्यकता नाही। आयुष्य फार मोठं धन आहे, आयुष्य फार मोठं धन आहे, खरोखर धन आहे। समाजाच्या उन्नतीसाठी चांगले विचार समाजामध्ये पोहोचावेत यासाठी आपल्या हातून निर्माण झालेल्या परमाब्धीसह सतपोष, मोहनय, रस्याव, तन्वास यासारख्या ग्रंथांबरोबरच विविध आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करत प्रत्येकानं आपली आध्यात्मिक उन्नती साधावी असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, खासदार अण्णासाहेब जोले, माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, नितीन दिंडे, अजित पाटील, प्रसन्नकुमार गुजर आदी मान्यवर आणि असंख्य भाविकांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून परमपूज्य परमात्मा महाराजांना जन्मदिनाच्या सदिच्छा दिल्या। उपस्थित भाविकांनी एकाच वेळी हात जोडून सदिच्छा व्यक्त केल्या। परमपूज्य परमात्मा महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र आडी दत्त देवस्थानच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं। प्रवचनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पुणे इथले अरुण खोत, शशिकांत खोत, राजू होणगेकर आणि हंचिनाळचे अप्पासाहेब पाटील यांनी अन्नदान केलं।